नमस्कार मैत्रिणींनो. तर आता आहे दुपारची वेळ. दुपारच्या वेळेस मी कुठली कामे करते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही मसाले बघू शकता. या ठिकाणी मटन मसाला आहे, त्यानंतर आहे ते बिर्याणी मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, त्यानंतर सांबार मसाला, या ठिकाणी किचन किंग मसाला आहे. तर हे सगळे मसाले काय होतं, बऱ्याच वेळेस मी फ्रीजमध्ये ठेवते ना, तर ते खाली पडतात. बऱ्याच वेळेस काढायला गेले खाली पडतं, काढायला गेले खाली पडतं. सध्या तरी मी त्याला असे रबर लावून पॅक करून ठेवलेले आहे, परंतु किती पण नाही म्हणतात ते खाली पडतातच. आणि असं जरी खाली पडलं नाही एखाद्या वेळेस तर मसाला खाली येऊन बॉक्समध्ये खाली पडतो, तो वाया जातो आपला. तर त्यामुळे मग मी ना डीमार्टमधनं ना ह्या बरण्या आणल्या आहे. फक्त 19 रुपयांना ही डबी आहे, बघू शकता. तर दिसत असेल तुम्हाला. तर 19 रुपयांना ही डबी आणलेली आहे फक्त मी. आणि ह्या जवळजवळ 6 डबे आणलेले आहे मी. छोट्या छोट्या अगदी छान मस्त ह्या डब्या मला खूप आवडल्या. कारण डीमार्टमध्ये मी गेली होती, थोडासा किराणा आणायचा होता आणि बाकी वस्तू पण आणायची होत्या. त्यामुळे मी गेली आणि असे छान बरणं आहे ना ते घेऊन आले. आणि या बरण्या आहेत, त्या बरण्यामध्ये सगळे जे मसाले आहेत ना ते भरून ठेवणार आहे आणि याच्यावरती नाव लिहून ठेवणार आहे, कुठला मसाला कोणता आहे ते. अगोदर सगळे नावं टाकून घेईन मी यावरती, त्यानंतर मसाले भरेल. कारण जर आता सगळे मसाले जर भरून घेतले ना तर कोणता मसाला कुठला हे कळणार नाही. कारण बरेच मसाल्यांचे कलर आहे ना थोडेफार सारखेच असतात. त्यामुळे मग मी याच्यावरती ना नावं टाकून घेते. नाव टाकल्यानंतर त्यात कुठला मसाला कोणता आहे ते लगेच भरून घेते, म्हणजे मला समजेल. तर आता ह्या ठिकाणी मी जे हे सगळे लेबल आहे ना ते काढून घेते आणि त्यावरती मी व्हाईट पेपर जो आहे ना तो लावणार आहे. व्हाईट पेपर लावल्यामुळे काय होतं की आपल्याला व्यवस्थित त्यावरती नावं देखील टाकता येतात. आणि ते जर काढायची जर असतील ती नावं तर ती काढता पण देखील येतात. मी थोडंसं गरम केलं की ते आपोआप त्याचं जे स्टिक आहे ते मेल्ट होतं आणि ते आपोआप निघून येतं. आता ह्या ठिकाणी हे जे लेबल देखील तुम्ही बघू शकता, मी थोडेसे गरम केलं त्याला आणि ऑटोमॅटिक ते अगदी व्यवस्थित निघून आले. तर ह्या ठिकाणी मी थोडीशी बरणी गरम केली आणि बघितलं असेल तुम्ही की अगदी व्यवस्थित निघून आलं. आणि त्यावरती मी ही सगळी नावं टाकून घेते आणि प्रत्येक बरणीवरती मसाल्याचं नाव टाकणार आहे. माझ्याकडे जी मसाले आहेत ना त्या मसाल्यांची मी नावं टाकून घेतलेली आहे बरण्यांवरती. आणि मग बरणीवरती कोणतं नाव आहे, कोणतं मसाल्याचं नाव दिलेलं आहे त्यानुसार मी मग हे भरून ठेवेल. आणि हा व्हाईट पेपर आहे ना खूप उपयोगात पडतो. तर हा मी संपला की लगेच आणून ठेवत असते. कारण जे आपले स्टीलचे डबे देखील आपण भरून ठेवतो ना तर तेव्हा देखील वरती आपल्याला काय करतं, स्टीलच्या डब्यांमध्ये मध्ये काय आहे हे समजत नाही. मग वरती लेबल जर लावलं ना तर लगेच पटकन समजतो की ह्या डब्यात हे आहे, ते ठेवलेलं आहे असं लगेच समजतं आणि ते काढायलाही सोपं जातं. त्यामुळे मग हा व्हाईट पेपर खूपच उपयोगात पडतो. तर या ठिकाणी सगळे जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित सगळे मी भरून घेतलेले आहे बरण्यांमध्ये. आणि काचेच्या बरण्यांमध्ये अगदी छान मस्त हे छोटे छोटे बरणे आहेत. तुम्ही जर डीमार्टमध्ये जर गेलं तर नक्की हे घेऊन या, कारण हे खूप उपयोगाचे आहेत. रबर आहे आणि ही रबर मला लागतं, म्हणजे लागतातच. तुम्ही बघू शकता भरपूर असे रबर आहेत यामध्ये. तर आणि हे रबर आहे ना मला नेहमी लागतात. कारण आता समजा ठीक आहे माझ्याकडे ह्या बरण्या आहेत, पण एखाद्या वेळेस माझ्याकडून बरण्या कमी पडल्या किंवा मसाले जास्त आणले गेले तर मग मी काय करते, हे असं पॅक करते आणि याला ना असं रबर लावून पॅक करते. म्हणजे काय होतं, आपण जर असं डायरेक्ट ओपन जर ठेवलं नाही तर बऱ्याच वेळेस ते खाली पडतं आणि मसाला खाली जातो आणि वाया होतो. आणि माझ्या बाबतीत तर अशा वेळेस खूपच झालेलं आहे. कारण मी अगोदर हे घेतला मसाला की ठेवलं फ्रीजमध्ये, घेतला मसाला की ठेवलं फ्रीजमध्ये. हे वगैरे असं काही लावायचं डोक्यात माझ्या काही नव्हतं. फक्त मसाले होते ते ठेवायचे फ्रीजमध्ये, परंतु त्याचे खाली पडले, काय घ्यायला दुसरी वस्तू घ्यायला गेलं खाली पडलं की मसाले खाली पडायचा आणि तो वाया जायचा. त्यामुळे मग मी याला त्यानंतर अशी रबर लावायला लागले. त्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित राहिला आणि जो पडल्यानंतर ह्या बॉक्समध्येच पडायचा, खाली वाया जात नव्हता. मग मी म्हटलं की अशा बरण्या ज्या आहे ना काचेच्या उत्तम, आणि प्लॅस्टिकच्या बरण्या घेण्यापेक्षा काचेच्या बरण्या घेणं कधी पण उत्तम. याचं कारण मी तुम्हाला सांगते, कारण मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मागच्या वर्षी ना मी मसाला केला होता, तो प्लॅस्टिक डब्यामध्ये ठेवला. त्याने काय होतं, त्याची टेस्ट ना कमी झाली. मग मी म्हटलं आपण एवढे महागडे मसाले आणतो, आता मी डायरेक्ट आणताना मोठे मोठे पॅकेट घेऊन येते. त्यामुळे काय होतं, ते मसाला खराब होऊ नये किंवा टेस्ट कमी होऊ नये, म्हणून मग मी विचार केला की आता छोट्या छोट्याशा बरण्या घेऊन यावं. खूप दिवसापासून डोक्यात होतं की आणू 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 आणू, ते मागे राहत गेलं. आणि काल मी डीमार्टमध्ये गेले, अचानक मला त्या दिसल्या. मी कसलाही विचार न करता पटकन घेऊन टाकल्या. आणि काय नाही, 19 रुपयाला एक बरणी ही. याच्यावरती MRP 25 रुपये, परंतु डीमार्टमध्ये मला 19 रुपयांना भेटली. त्यामुळे मी ह्या 6 बरण्या आहेत ना त्या घेऊन आली.
आणि सगळे जो बघ सगळे 606 जे बरण्या आहेत त्या पूर्ण माझ्या भरल्या, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये मसाले मी भरून ठेवलेले आहे. आता मी हा मस्त छान ड्रॉवरमध्ये किचन ड्रॉवरमध्ये ठेवून देईल, जेव्हा लागेल तेव्हा घेईल आणि त्याची टेस्ट देखील कमी होणार नाही त्याचं, आणि दिसायला अगदी छान सुबक दिसेल. तर आणि हे जे हे मसाले आहेत ते मिक्स, जे सुहानाचे मिक्स मसाले ते मी यात भरून ठेवले, कारण ते जास्त असतात, कारण एका वेळेस ते एकदाच वापरावे लागतात. जर क्वांटिटी कमी असेल भाजीची तर त्यात प्रमाण दिलेलं आहे याच्यावरती किती किती आता हे पनीर आहे. हां, हे पनीर आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की 250 ग्रॅम पनीर, म्हणजे पाव किलो पनीरसाठी तुम्ही एवढं पूर्ण पॅकेट वापरायला लावलेलं आहे. पण एखाद्या वेळेस आपण एकटा असलो किंवा दोघं जण असलं तर एवढी काही लागत नाही. 125 ग्रॅम जरी घेतला त्यातला अर्धा मसाला वापरायचा, असं फक्त 1-2 वेळेस त्याच्यामध्ये भाजी होते. आणि मी हा जो चिकनचा जो मसाला आहे तो एका वेळेस पूर्ण वापरून टाकते, कारण तो मसाला थोडासा ओलाच असतो. हे बघू शकता तुम्ही, हा मसाला अगदी ओलसर आहे थोडासा, त्यामुळे ना मी हा एका वेळेस पूर्ण वापरून टाकते. आणि हे मी कालच डीमार्टमधून आणले. आता जेवढा भाजी करेल तेव्हा मी हा पूर्ण वापरून टाकेल. तर हा मसाला सॉरी कस्टर्ड पावडर आहे, ती मला नेहमीच लागते, तर ते देखील मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. तर चला, आता हा जो मसाला आहे ना तो फ्रीजमध्येच ठेवावा लागेल, कारण तो ओला आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवते की मी मसाले आहेत ते कसे ठेवले आहेत ते. तर ह्या पद्धतीने मी ठेवलेले आहेत मसाले. तर ह्या ठिकाणी हा सगळ्यात लास्टला ठेवलेला आहे, लगेच दिसेल की हा ठेवलेला आहे पनीर टिक्का मिक्स मसाला आहे, तो ठेवलेला आहे. सांबर मसाला, छोले मसाला, त्यानंतर हा आहे पावभाजी मसाला, त्यानंतर हा आहे किचन किंग मसाला, आणि हा त्यानंतर मटन मसाला. आणि हा मटन मसाल्याचा वापर जास्त करून माझा जो मसाले भात किंवा खिचडी भात करते ना त्याला मी वापरते, शक्यतो त्यालाच जास्त वापर होतो माझा. आणि हा आहे बिर्याणी मसाला. आणि हे पिझ्झा मिक्स आहे ना, ते ओवीसाठी आणलं आहे मी. ओवीचं पिझ्झा तिला आवडतो, त्यामुळे मी ते आणलेलं आहे. आणि तिला पिझ्झा कसं आहे, बाहेर खाण्यापेक्षा मी बऱ्याच वेळेस तिला घरीच बनवून देते. आणि या ठिकाणी हे आहे कस्टर्ड पावडर. याला काही लेबल वगैरे लावलेलं नाही आहे मी, कारण ते लगेच समजेल मला. ते वासावर नाही समजतं आणि दिसण्यावरनं पण लगेच समजतं, त्यामुळे मी काही लावलेलं नाही आहे. आणि ह्या डब्या बघू शकता, ह्या बरण्या ह्या रिकाम्या ठेवलेल्या आहे मी, कारण यामध्ये मी ज्या चटण्या आहेत त्या ठेवणार आहेत. तर हे मी करणार आहे तिळाची, खोबऱ्याची चटणी वगैरे करेल ना, शेंगण्याची चटणी, ती ह्या बरण्यांमध्ये मी भरून ठेवेल. आणि ह्या ठिकाणी हे डबे बघू शकता, हे देखील मी डीमार्टमधून आणलेले. असा एक सेट मी ऑलरेडी आणलेला आहे, तो फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, त्यामध्ये मी भाज्या ठेवलेला आहे. तर चला, ह्या बरण्या अगदी छान मस्त या ठिकाणी लावून घेतल्या. आणि ह्या अशा लावल्या का, हे असं लावलं उघडलं का ना, ते मस्त असं हालतात त्यामुळे मग मी चाललं आहे काहीतरी बॉक्स वगैरे त्याला आणेल आणि त्यामध्ये व्यवस्थित छान हे अरेंज करून ठेवेल. तर या ठिकाणी हा छोले मसाला, तर तुम्ही म्हणाल की हा डबल का दाखवला आहे आणि ही पूर्ण भरलेली कशी काय, तर मग अशी मी फ्रीजमध्ये बघितलं, तर त्यामध्ये हा जो छोला मसाला आहे ना, सुरुची छोले मसाला, हा मोठा पॅकेट होता आणि मी काही बघितलंच नाही तो. आता मी फ्रीजमध्ये तो ओला मसाला ठेवायला गेली ना, चिकनचा मिक्स मसाला, तो ठेवायला गेली तेव्हा मला हा दिसला. मग त्यामुळे मी ही बरणी जी आहे ना ती भरून ठेवली. आणि त्याने ना ही माझी बरणी पूर्ण भरली. मी तुम्हाला दाखवते, बरणी पूर्ण भरली. आणि हा जो मसाला आहे तो जवळजवळ मला 2-3 महिने आरामशीर जाईल, कारण छोल्याची भाजी मी शक्यतो म्हणजे महिन्यातून 3-4 वेळेस होतेच, त्यामुळे 2-3 महिने आरामशीर मला ही जाईल. आणि अजून एक सांगायला मग अशी विसरली बरण्यांच्या बाबतीमध्ये मी. आणि ह्या ज्या बरण्या आहेत त्या एअरटाईट आहेत, त्यामुळे येथे मध्ये हवा जायचा काही चान्सच राहणार नाही. आणि प्रत्येक बरण्यांना ना हे असं व्हाईट सफेद कलरचे जे रबर आहे ना, तर याला काय म्हणतं मला काही सांगता येणार नाही व्यवस्थित. तर यामुळे काय होतं, अगदी बरण्या आहेत त्या एअरटाईट राहतात. एअरटाईट असल्यामुळे हवा आतमध्ये जात नाही आणि मसाले आहेत ना ते अगदी छान मस्त राहतात. त्याची चव पण कमी होत नाही, वासही कमी होत नाही, अगदी आहे तसेच राहतात मसाले. तर या ठिकाणी हे आहे एअरटाईट झाकण याला.
तर ती एक गोष्ट मला खूप आवडली ह्या बरण्यांची. 19 रुपयाच्या बरणीमध्ये अजून आपण काय अपेक्षित करू शकतो. 19 रुपयाची छोटीशी बरणी, अगदी छान मसाला त्यामध्ये भरतो देखील आणि मस्त छान एअरटाईट देखील आहे, त्यामुळे मसाले खराब होण्याचं काही चान्सेस नाही. यामध्ये तुम्ही बघू शकता MRP 33 रुपये आहेत, पण ती मला 19 रुपयांना ही बरणी मिळालेली आहे. तर चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. बरण्यांमध्ये मी कोणत्या बरण्या वापरल्या, कशा बरण्या वापरल्या, साईज कशी होती, केवढ्याला आहे, कुठून घेतलं, हे सर्व तुम्हाला सांगितलं. मसाले भरताना देखील मी तुम्हाला दाखवलं की मसाले मी कसे व्यवस्थित भरून ठेवलेले आहे बरण्यांमध्ये, जेणेकरून मसाले माझे जे आहेत ते अगदी व्यवस्थित राहतील. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून त्यामुळे आज फक्त थोडासा व्हिडिओ बनवला आहे मी. मसाले बरण्यांमध्ये व्यवस्थित कसे भरले, काय भरले ते ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर चला, उद्याच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. काय होतं की तुम्ही व्हिडिओज पूर्ण बघतात. आता माझे जे बरेचसे असे व्हिडिओज आहेत की ते जवळजवळ 7K 8K 9K 7,000 8,000 9,000पर्यंत बघितलेले आहेत, परंतु सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होतं मला देखील, आणि मेन म्हणजे कमेंट देखील छान छान करायचा आणि लाईक देखील करायचा. त्यामुळे मला काय होतं, एक उत्साह येतो आणि वेगवेगळे मनात विचार येतात की आज आपण उद्या कुठला व्हिडिओ बनवावा, आज कुठला नवीन छान कुठला व्हिडिओ बनवावा, हे डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात. तर चला, आणि आतापर्यंत मी बघितलं माझे जवळजवळ 360 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि एवढ्या महिन्यामध्ये ना मला खूप छान सपोर्ट भेटतो आहे. तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप सारे धन्यवाद की तुम्ही माझ्या चॅनलचे जे चॅनल सबस्क्राईब केलं. माझे जे पूर्ण व्हिडिओ आहेत ते तुम्ही पूर्ण बघतात आणि तुम्हाला आवडतात देखील. तर चला, आजचा जो व्हिडिओ हा एवढाच होता. सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.